नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजसुद्धा परत तुमच्यासाठी नवीन छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे बरं का. अगदी तुम्ही पटकन असा मुलांना बनवू शकता. नेहमी आपण गव्हाचं पीठ जसं म्हणतो तशापासूनच हा नाश्ता बनवलेला आहे बरं का. आणि अगदी मुलांच्या आवडीचा, अगदी पनीरला टक्कर देण्यावाली रेसिपी म्हणायला हरकत नाही. चला मग ही नेमकी रेसिपी काय आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आजची आपण रेसिपी करत आहोत ती गव्हाच्या पिठापासून करत आहोत, कणकेपासून. त्याच्यामुळे कणिक मळायला घेऊयात. तर त्याच्यासाठी इथं 2.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये चोथा जो असतो ना तो अतिशय पौष्टिक असतो म्हणून. चवीसाठी ह्याच्यामध्ये मीठ घातलं, पिठामध्ये मीठ हे मिसळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून ना आपण कणिक मळून घेऊयात. बरेच जण आता हा नाश्ता करण्यासाठी ह्या कणकेमध्ये काय करतात, दही घालतात, सोडा घालतात. आपल्याला बिलकुल तसं करायचं नाही. नेहमी आपण चपातीसाठी जे कणिक मळतो तशीच मळायची आहे. आता ही कणिक मी अगोदरच मळू शकली असते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी ना इथे फक्त मी पिठामध्ये ना मीठ घालून कणिक नेहमी चपातीसाठी मळून घेतो तशी घेत आहे बघा. मला जर आवडत असेल दही याच्यामध्ये वापरू शकता, पण सोडा किंवा इनो ह्याच्यामध्ये बिलकुल सुद्धा वापरायचं नाही. कणिक आपली मळून झाली की थोडंसं तेल घातले बघा आणि पुन्हा जरा कणिक मळून घेऊयात. चपातीसाठी जरा सैलसर मळतो, आता ह्याच्यासाठी जरा सैल मरायची नाही, जरा घट्टच कणिक मळून घ्यायचे बघा. पण अगदी मर्दून मर्दून चांगली मऊ करायची बरं का कणिक. आता ही कणिक आपली मळून झाली ना, अशीच ह्याच भांड्यामध्ये ठेवायची झाकून, म्हणजे चांगल्या प्रकारे ती भिजली जाते. आणि नंतर बाकीची आपण दुसरी तयारी करूयात. ते म्हणजे आता इथं सर्व मी भाज्या चिरून घेतल्यात बरं का, तोपर्यंत आपली कणिक चांगल्या प्रकारे भिजली जाते. आता इथे एक मसाला करून घेऊयात. त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये बघा एक छोटी वाटी इतकं बारीक बारीक चिरलेलं ना पनीर घेतलं आहे. असे चौकोनी तुकडे करून घेतलेत. त्याच वाटीने अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इतका बारीक चिरलेले सिमला मिरची घेतली आणि अर्धा चमच इतकं मिरपूड घातलं आहे. थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आहे, कारण का हा मी पदार्थ मुलांसाठी करत आहे बघा. त्याच्यामुळे तिखटाचं जरा प्रमाण कमीच ठेवलं. थोडंसं ऑर्गेनो आणि त्याचबरोबर थोडंसं चवीसाठी मीठ घातलं. आता सर्व मिसळून घेऊयात. भाज्यांमध्ये मी इथं फक्त पनीर, कांदा, सिमला मिरचीच वापरले. तुम्हाला जर वाटलं तर उकडलेला मका असेल, कॉर्न, तो वापरू शकता. शिवाय गाजर खिसून ते इथं वापरू शकता. त्याचबरोबर इथं तुम्ही बारीक चिरून हिरवी मिरची वापरू शकता. बारीक चिरून कोबी वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणखीन ह्याच्यामधली कुठली भाजी नसेल आवडत, सिमला मिरची वगैरे, मग नाही घातला तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये खिसून घेत आहे ते म्हणजे चीज. मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं बघा, त्यामुळे जरा भरपूर इथं मी चीज खिसून घेत आहे. नसेल चीज खिसायचं, नसेल आवडत, नाही घातला तरीसुद्धा चालेल. पण मुलांसाठी हा पदार्थ करत असल्यामुळे इथं मी जरा चीज खिसून घेत आहे बघा. चीज खिसून घेतलं आहे. अगदी तुम्ही पनीर जरी खिसून घेतलात ना तरीसुद्धा चालेल, पण पनीरचे जरा मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. ह्या काय भाज्या आता इथं मी परतून घेतलेल्या नाहीत. तुम्हाला जर वाटलं तर थोड्याशा तेलामध्ये मग भाज्या परतून घेऊ शकता आणि भाज्या थंड झाल्या तर मग त्याच्यामध्ये तुम्ही चीज खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व चांगल्या प्रकारे आपलं ना मिसळून झालं आहे बघा. आणि इथं मस्त आपला हा मसाला तयार झाला. थोडंसं तिखट कमी आहे बरं का. आता हा जरा बाजूला ठेवूयात. आता हा मसाला करून घेऊसपर्यंत का नाही कणिकसुद्धा आपली चांगल्या प्रकारे भिजलेली आहे बघा. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. चपातीला आपण जरा मोठे गोळे करतो तेवढे मोठे करायचे नाहीत, जरा मध्यम साईजचे, साधारण लिंबाच्या आकाराचे एवढे हे गोळे करून घ्यायचे. आता हा नाश्ता सुरुवातीला कमी प्रमाणामध्येच मी बनवत आहे. 4 इतकेच गोळे करून घेतलेत बघा. बाकीची कणिक ही झाकून ठेवणार आहे. म्हणजे मुलं आत्ता सध्या शाळेला गेलेली आहेत. मुलं ज्यावेळेस शाळेत नाही येतील त्यावेळेस त्यांना हा गरमागरम नाश्ता करून देणार आहे. त्याच्यासाठी आता तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी 4च करून घेत आहे. आता छोटीशी याची चपाती लाटून घेतली बघा. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरायचा, जो आता आपण केला की नाही पनीरचा, तो मसाला भरून घ्यायचा आहे. भरपूर असा भरायचा. मसाला भरायला कंजूस करायची नाही. चांगला 30 चमच इतका मी मसाला भरून घेतला आहे. आणि इतर आपण कुठलाही पराठा किंवा पुरणपोळीचा उंडा कसा करतो भरपूर सारण भरून, अगदी तसा केलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि वर जी एक्स्ट्राची कणिक आहे का नाही ती काढून घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे कसं कणिक जर असेल ना जास्तीची तर तितकीशी खाऊ वाटत नाही म्हणून. आता बघा एक्स्ट्राचा कणिकेचा गोळा काढून घेतला आणि मस्त उंडा इथं पॅक करून घेतला. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलाच. आणखीन एक दुसऱ्या पद्धतीमध्ये दाखवते, ते म्हणजे काय, सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ना लाटून घेत आहे बघा. तुम्हाला जरी चपाती जाड वाटत असली पण आपण एक्स्ट्राचं पीठ काढतो त्याच्यानंतर पातळच होतं बरं का, काही जाड होत नाही. आता काय केलं, एक चपाती छोटी लाटून घेतली. भरपूर असं सारण भरलेलं आहे, बघू शकता इथं तुम्हाला दिसतंय. आता पुन्हा ह्याच्यावरती ना चीज खिसून घेत आहे. कारण चीज जास्त असेल ना तर मुलांना जास्त पदार्थ आवडतो बघा, त्याच्यामुळे मी इथे खिसून घेत आहे. अगदी तुम्ही नाही घेतलात अगोदर तर आपण घातलेलंच आहे मसाल्यामध्ये तरीसुद्धा चालेल. आणि सेम अगोदर जसा उंडा केला पॅक तसं आपण हे पॅक करून घेऊयात. आज मुलांसाठी ना पिझ्झाला टक्कर देणारा हा आपण एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत बरं का. आता हे गरम गरम खायला छान लागतं बरं का थंडपेक्षा.
तुम्हाला 2 पद्धती दाखवणार आहे. म्हणजे अगदी तेल, तुपाचा वापर नसेल केला तर कसं तुम्ही खाऊ शकता आणि एक तेलामध्ये आपण तळून हे 2 तुम्हाला पदार्थ मी दाखवत आहे. बघा असं करत ना दुसरे देखील 2 मी इथं करून घेतले आहेत. अगदी छान त्याच्यावरती पण भरपूर सारण घालून चीज किसून घेतलेलं आहे. वरचं एक्स्ट्राचं पीठ काढायला विसरायचं नाही. कारण का तितकंसं ते खायला चवीला लागत नाही. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा वापर करू शकता. पण हा पदार्थ मुलांसाठी करत असल्यामुळे का नाही मैदा खाणं तितकंसं योग्य नाही म्हणून शक्यतो करून गव्हाच्या पिठापासून. आता हे मोठे असे मी बन्स केले. तुम्हाला जर ह्याचा पराठा लाटायचा असेल तर काय करा माहिती आहे का, आपण जे सारण केलं ना ते चॉपर्समध्ये घालून एकदम बारीक बारीक करा आणि मग नेहमी कसं आपण पराठा करतो सारण भरून तसा पराठा तुम्ही करून घेऊ शकता. आता चला आपण हे घेऊन ना गॅसकडे वळू. तर गॅसवरती लोखंडी तवा ठेवला आहे बघा आणि इथं का नाही आपण जिकडं पॅक उंडा केला तिथं पाणी लावलं आहे आणि हा उंडा मधोमध तव्यामध्ये ठेवून जरा दाबून घेतला आहे बघा. हलका थोडंसं मिनटं झालं ना हे चिटकल्यासारखं वाटलं मग तुम्ही तवा असा उलटी करून भाजू शकता. आता माझा जो तवा आहे त्याला दांडा नाही आहे म्हणजे धरायला हँडल नाही, त्यामुळे मी पकडीने धरून ना असं शेकून घेत आहे बघा. जरा अवघड जातं पण जर दांडा असेल तर सहजपणे शेकायला येतं. लोखंडी तवा वापरायचा म्हणजे हे निष्ठून खाली पडत नाही. आता तुम्ही ह्या पद्धतीसुद्धा शेकून घेऊ शकता. अप्रतिम खायला छान लागतं. पण ही पद्धत तितकीशी योग्य नाही बघा. कारण सुद्धा तुम्हाला सांगते, कारण गॅसच्या आचेवरती भाजणं ना तितकंसं योग्य. आता ह्या बाजूच्या ज्या कढया आहेत त्या कच्च्या वाटतात, त्या तव्यावरती अशा भाजून घेऊ शकता. ऑलरेडी आपला तवा तर गरम आहेच. आणि अगदी तुमच्याकडे चुलीची सोय असेल मग चुलीवरती जर भाजून घेतलात ना तर अतिउत्तमच. खायला मस्त एकदम चव टेस्ट छान येते. ते चुलीमध्ये जो आर असतो तो बाहेर काढायचा, त्याच्यावरती जाळी ठेवून ना हे ठेवून चांगले शेकून घ्यायचे. मस्त खायला लागतात, छान खरपूस भाजून घ्यायचे. पण आता माझ्याकडे चुलीची सोय नसल्यामुळे इथं तुम्हाला गॅसवरती दाखवलं. पण मी गॅसवरती एकच करून तुम्हाला दाखवलं. आता बाकी दुसरी पद्धत दाखवते. ते म्हणजे इथं पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 1-2 चमच इतकं तेल घातलं आहे आणि आता ह्या तेलामध्ये हे सोडून ना चांगल्या प्रकारे मस्त रंग येईपर्यंत आपण शेकून घेऊयात. हे भाजत असताना का नाही बिलकुलसुद्धा तुम्हाला गॅस वाढवायचा नाही. गॅस जर फास्ट ठेवलात तर ह्याला रंग लगेच येईल पण हे आतून कच्चे राहण्याची शक्यता असते कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे. चांगल्या प्रकारे हे भाजून घेऊयात. कडा जर कच्च्या वाटत असतील तर तुम्ही असं उभं ठेवून भाजून घेऊ शकता. मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. शिवाय तुम्ही हे वाफवून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे इतर वेळेस आपण मोदक मोमोज कसे वाफवून घेतो तसे सुद्धा वाफवून घेऊ शकता. ह्याच्या अगोदर मी तसेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये दाखवलेत. म्हणजे छोटे गोल उंडे केले ते वाफवले, आपण छोटे 2 गोल चपटे केले त्याच्यामध्ये मसाला भरून ते वाफवून घेतले. आता जरा हे मोठे बम्स केलेत ह्याच्यामध्ये आपण चीज घातलेलं आहे. ह्याच्या अगोदर जे केले ना त्याच्यामध्ये आपण चीज न वापरता केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी चीज घातल्यामुळे का नाही हे थोडंसं हलकं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. तुम्हाला सांगितलंच अगदी तुम्ही वाफवून सुद्धा घेऊ शकता. आणि बघा मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत ना बारीक गॅसवरती तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे. कारण आतपर्यंत भाज्या सुद्धा आपल्या नरम व्हायला हव्या, शिजायला हव्या म्हणून. बघा छान रंग आलेला आहे. चला आता हे दोन्ही पद्धतीत दाखवते. म्हणजे अगोदर आपण हे गॅसच्या याच्यावरती शेकलेलं ते तुम्हाला इथे कापून दाखवलं. हे देखील चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. मस्त ह्याच्यामधलं जे आपलं चीज आहे मेल्ट झालेलं आहे बघा. शिवाय तुम्हाला तर सांगितलं गॅसच्या याच्यावरती जर नसेल भाजायचं तर चुलीच्या आरावरती तुम्ही भाजू शकता किंवा कमीत कमी तेलामध्ये हे जरी फ्राय करून घेतलात तरी सुद्धा चालेल. म्हणजे आता इथं हे मी करून घेतले तसे. आता तुम्ही असे जरी मुलांना खायला दिला तर खूप छान लागतात, गरमागरम खुसखुशीत. म्हणजे अगदी मुलांना बाहेरचा पिझ्झा वगैरे खायला देण्याच्या ऐवजी घरच्या घरी तशीच चव येणारा हा पदार्थ नक्कीच बनवून देऊ शकता. शिवाय असं देखील खाल्लात तरी खायला छान लागतं किंवा मुलांना सॉससोबत खायला देऊ शकता. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग मी आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.